तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आपली जी 11th ॲडमिशनची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती काल एक नोटिफिकेशन आलं होतं की रिवाइज्ड जी आपली प्रवेश फेरी असणार आहे, म्हणजेच प्रवेश फेरी 1चे सुधारित वेळापत्रक उद्या म्हणजे आज 22 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजता प्रकाशित केलं जाईल. पूर्वी ज्या डेट्स होत्या 19 आणि 20 तारखेला आपल्याला जे काही दिलं होतं बघा, प्रॅक्टिस सेशन दिला होता आणि त्या प्रॅक्टिस सेशनमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग याचं प्रॅक्टिस आपल्याला झालं होतं. पण आता तुम्हाला 22 तारखेपासून म्हणजे ॲक्च्युली का नाही 21 ते 28 या तारखांमध्ये आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा होता. पण हा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जी रजिस्ट्रेशनची लिंक ती 21 तारखेला वेबसाईटवरती प्रकाशित केली जाणार होती, परंतु काही टेक्निकल कारणामुळे काय झालं की ती लिंक प्रसिद्ध होऊ शकली नाही आणि जे शेड्यूल्ड वेळापत्रक होतं ते रिवाईज केले गेलेलं आहे आणि ते जे सुधारित वेळापत्रक असणार आहे, प्रवेश फेरी 1साठी जे सुधारित वेळापत्रक असणार आहे ते वेबसाईटवरती आज दुपारी 3 वाजता प्रकाशित होणार आहे. तर त्यामुळं कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची कारण नाही, एकदम शांत पद्धतीने तुम्ही राहा, कुठलीही गडबड करण्याची गरज नाही. त्यामुळं व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला दुपारी आज 3 वाजता जी काही वेळापत्रक येईल त्यानुसार नवीन तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग करायचं आहे. तोपर्यंत तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कॉलेजेस वगैरे सर्च करू शकताय. बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिसतोय बघा, सर्च कॉलेजेसमध्ये तुम्ही जर गेला तर इथं स्ट्रीम जरी तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स यामध्ये कुठल्या स्ट्रीमला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे ते तुम्ही चूज करू शकताय. नंतर मीडियममध्ये 2च मराठी, इंग्लिश, हिंदी असे इंग्लिश मिडियम आपण चूज करतो आहे. तर कॉलेज टाईप म्हणजे बॉईज असणार आहे, गर्ल्स असणार आहे का को एज्युकेशन, तर को एज्युकेशन आपण सिलेक्ट केलं. रिजन पुणे, मुंबई असे वेगवेगळे रिजन आहेत. या वेगवेगळ्या रिजनमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर ऑल ओव्हर द महाराष्ट्र एकच प्रोसेस राबवली जाणार आहे ॲडमिशनची. त्यामध्ये समजा तुम्हाला पुणे रिजनमध्ये पाहिजे असेल तर डिस्ट्रिक्ट पुण्यामध्ये कुठला डिस्ट्रिक्ट किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठला, सोलापूरमध्ये पाहिजे असेल तर ज्युनियर कॉलेज सर्च जर केला तर आपल्याला वेगवेगळ्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला इथं बघायला मिळते. त्यांचा इनटेक काय असेल त्यांचं पूर्ण तुम्ही इथं बघू शकता की इनटेक किती असेल, टोटल इनटेक किती आहे आणि पर कास्ट वाईज किती सीट्स यांनी प्रोव्हाइड केले गेले ते तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. आणि जर आपण इथं डिटेल्समध्ये चेक केलं तर तुम्हाला इथं त्या कॉलेजची पूर्ण जी काही माहिती तुम्ही इथं बघू शकताय. ठीक आहे. बघा असं काही तुम्हाला इनटेक इथं बघायला मिळेल, डिटेल्ड माहिती तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळे आता समजा आपल्याला कोल्हापूर रिजनमध्ये किंवा कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधलं आपल्याला काय करायचं आहे, कोल्हापूर हां सिलेक्ट केलं आपण. ज्युनियर कॉलेज आपण सर्च करूया. इथं जाऊन आपल्याला कोल्हापूर आधी सर्च बॉक्समध्ये टाकायला पाहिजे. ठीक आहे. बघा पन्हाळा कॉलेज हे अशा कॉलेजचे जे काय पूर्णपणे माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तुम्ही तुमचे कॉलेजेस रेडी ठेवा. तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तुमच्या घरापासून जे काय अंतर असेल ते लांब आहे का दूर आहे, जवळ आहे, इंग्लिश मिडियम आहे का हिंदी मिडियम आहे का मराठी मिडियम आहे, तुम्हाला कुठल्या रिजनमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुम्ही फिक्स करा. तर आज नोटिफिकेशन 3 वाजता आल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस जी आहे ते मी सांगणार आहे आणि फॉर्म फिलिंग, रजिस्ट्रेशन टू फॉर्म फिलिंग हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेव्हा काही नवीन याबाबतीत काही नवीन न्यूज येईल तेव्हा मी तुम्हाला सांगत राहील. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा.